मुळात नेत्यांनी कार्यकर्त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर विधिमंडळात घेऊन येणं हे अपेक्षित आहे का? हा खरा एक महत्त्वाचा सवाल आहे की कसं असतं की नेता जेव्हा शाब्दिक बाचाबाच होते किंवा एखाद्या मुद्द्यावरून बाचाबाच होते ती एक वेगळ्या पद्धतीने पाहिली जाते, त्याला नियमाची अनेक कंगोरे असतात, पण ज्यावेळी कार्यकर्ता सोबत असतो त्यावेळी तो अशा पद्धतीने उत्स्फूर्तपणे रिॲक्ट करतो, जे आपण पाहिलंय. नाही, आपल्या विधिमंडळामध्ये कार्यकर्त्यांना खरं तर बोलावणं चुकीचं आहे. म्हणजे मी आता मंत्री झाल्यापासून किंवा आमदार असताना देखील मी कधीच कार्यकर्त्यांना विधिमंडळामध्ये कामाशिवाय कधीच मी बोलावलं नाही. कधी काय अर्जंट आहे, मंत्री मोद्यांची भेट घ्यायची असते, आपण बोलावतो, ठीक आहे. परंतु विधिमंडळामध्ये फक्त कार्यकर्त्यांना उगाच बोलवणं, मला वाटतं काही आमदारांनी देखील या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि आता मला वाटतं ह्यापुढे या गोष्टींचं पालन होईल असं अपेक्षा आहे. पण ज्या पद्धतीचे स्टंट केले जातात त्यावर काय सांगाल? विधानं केली जातात, विधिमंडळाचं पावित्र्य कुठेतरी राखण्यामध्ये 100% विधिमंडळाचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी शेवटी आमचीच आहे ना. आम्हीच त्याचे सदस्य आहोत ना. आम्ही नाही पाळली तर कोण पाळणार? आणि म्हणून मला वाटतं सुरुवातच आमच्याकडून झाली पाहिजे. शेवटी एका व्यक्तीमुळे 288 आमदारांची इमेज तिथे खराब होते. ती एका व्यक्तीने ते करू नये अशी अपेक्षा सगळे आमदार करत असतात. त्यामुळे मला वाटतं आता ह्यापुढे जे काही त्यांना समज द्यायचा होता तो समज आमच्या नेते मंडळींनी दिलेला आहे, माननीय अध्यक्ष महोदयांनी दिलेला आहे, त्यामुळे आता ह्यापुढे घडणार नाही.